मग मला आता रीलला कमेंट यायला लागले. चालू म्हणजे दोन दोन आहे का तुझ्याकडे? अयो आधीच लोक म्हणतात नवरा बायकोच्या मागं घेऊन काय मोबाईल घेऊन फिरतोय. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आली आहे माझ्या मम्मीच्या घरी. तर वोटिंग आहे, कसं करते सगळं काही तुम्हाला सगळं दाखवणार आहे आणि कशासाठी आली हे पण सांगेलच मी ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. अरे मग सासर वाचनीचं कसं असतं का नाही? हां माहेर गेलो विश्रांती घेतली. हां तसं त्यांना पण वाटतं आता विश्रांती असावं. बरं, मग असं आहे का? शाबास. अयो आधीच लोक म्हणतात नवरा बायकोच्या मागं घेऊन काय मोबाईल घेऊन फिरतोय. हा काय हा तर त्यांना काय माहिती, बायको दम देऊन सांगते बाबा काढ असा व्हिडिओ, असं लय झालं. तिकडे गेलो ना सोलापूरला का बरोबर स्वतः काढतो बरं का व्हिडिओ. सांगायला नाही लागत. हा खराब झालाय, खास बसवायचंय. आजीला आठवण केली ग, नळ आणलाय का पप्पा? हा आणलंय. बसवायचंय. काय म्हणते माहिती ना तुमची सासू, बाई बसू दे तिकडे पण त्यांना कामच असतं ना. बरोबर आहे ग. बरोबर आहे. कशी बाजू घेते यार तुझी ती. तुला काय व्हायला लागलंय बाजू घेतली तर? हा? असंच करतो का, तोंडावर येऊन घेतोच तो व्हिडिओ माझे आणि मग मला आता रीलला कमेंट यायला लागले. काय? आपण फिरायला गेलो होतो आणि तिथं आता आम्ही जाते मनाने हे बघ बाई फारच दशाच दाखवायला लागला. मी खराब झालोय, मी खराब झालोय. तुला बसवायचंय रे, दोनदा पडला ग तू माझ्या समोर. त्यांनी लांबून व्हिडिओ घेतलेत ना, मग त्याच्यामध्ये मी बारीक दिसते, म्हणजे आहे तशी दिसते. ओके. मला कमेंट आले, वेट लूज करण्यासाठी काय केलं तू? आता काय सांगू अगं, ते आधी काय करतो झूम करून व्हिडिओ घेतो ना, मग फक्त तोंड आणि एवढंच दिसतं. मग लोकांना काय वाटतं ही जाड आहे. आणि लांबून व्हिडिओ घेतल्यावर आहे कशी दिसते ना व्हिडिओ मध्ये, म्हणून मला कमेंट यायला लागल्या. हा ना, ते एक व्हिडिओ बनवला होता बघ दीदी बडबड करीत होती, आधीच्या पाटकोळी बसली होते मी. त्याच्यात ना मला विचारलं दीदीने किती वजन आहे तुझं, मी सांगितलं 47. अगं मला लई कमेंट आल्या, काही पण बोलती, खोटं बोलती का, तुझं वजन 47 किलो आहे का, खरंच जास्त आहे, हा खोटं सांगू नको. अरे देवा देवा देवा, बघ की आता उलट 47 वरून 46 झालं. फिरून फिरून आजारी पडून नाही, आजारी पडून नाही. कधी काल केलती का वजन? काल नाही, आले तेव्हाच केलं होतं. आपण फिरून आलो ना त्याच्यानंतर केलेलं. एक दिवस खाल्लंच नाही ना, आजारी पडले, झोपले दिवसभर. तर गाईज आम्हाला वोटिंगला जायचंय. खूप वर्षानंतर मी वोट करायला जाणार आहे गावात आणि रात्री चालू आहे आम्ही. काल माझी तब्येतच 8 दिवस झालं नीटच होत नाहीये मी, म्हणजे आजारीच आहे. मग आमच्या मॅडम म्हटल्या बाई सुट्टी घे तू, मम्मीच्या इकडे जा, वाटलं तर आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल. मला पण असं वाटलं की जरा चेंज झाल्यावर बरं वाटलं तर वाटलं, पण डोकं जडच आहे माझं अजून. आंघोळ करायची मला. मम्मी चालू म्हणजे दोन दोन आहे का तुझ्याकडे? तिथे गेलो जेवणे झोपून खा मात्र. अरे मत कसं द्यायचं तेच विसरलो रे मी. काय ग? हा पण कुठलं चिन्ह दाबायचं रे?
बरं 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 ठीक आहे. तर आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही चाललोय वोटिंग करायला. पाणी पिते. स्वयंपाक वगैरे सगळं मम्मीचं झालेलं आहे. आवरलंय सगळी कामं. आता फक्त वोटिंग राहिलंय. जाऊन करून येतो. आमचं गाव पण दाखवते तुम्हाला थोडक्यात. लाखनगाव. म्हटलं जाऊ दे, तुम्ही तुमचे वोट करणार, मी काय करू, मी चाललो म्हटलं. दाजी गेला आपल्याला सोडून, आता आपल्याला पाय पाय चालत जावं लागेल घरी. पप्पा पाठीमागं चालेल. कधीच मी आमच्या गावामध्ये फिरले नाही गाईच. कधीच फिरलो नाही आम्ही गावात. मामा काय म्हणतात बघ, मामाकडे लक्ष दे. कशाला टिकली ती, त्याला तो बोलू दे त्याला. हो तर गाईज, ही माझ्या नावाची चिठ्ठी आहे आणि मी खूप वर्षानंतर वोट करायला चालली आहे. आमचा ऋतू वोट करून आलाय, पप्पा पण वोट करून आलाय. अहो पप्पा, आधार कार्ड तिकडे राहिलंय, दीदीकडे राहिलं गोव्याला. ते पाकिटच आधी विसरला, त्याच्यामध्ये माझं आधार कार्ड होतं. आमचं आधार कार्ड दीदीच्या इकडेच विसरलं. म्हणजे आधी पूर्ण त्याचं वॉलेट दीदीच्या घरी विसरलाय. दीदीने केलंय, पोस्टाने पाठवलंय, बट अजून आलं नाही ते. आणि आता इथे गावाला तर तसंही भेटणार नाही. तर आधी डुप्लिकेट काढून घेतोय. आत्ताच जस्ट कॉल झाला, मला म्हटला गणेश दादा काढून देतोय. थांबलो मम्मी आणि मी. मम्मीचं आणि माझं वोट बाकी आहे फक्त. मम्मी गाठ नाही भेट काय असंच रे भाऊ. आता मी येतच नाही गावामध्ये तर. आणि येत नाही म्हणून तर गाठ नाही. हा. तू तू मामांना बोल ना, मामा तुम्ही घरी या. मी येईन नक्की. कधी येऊ? मग काय हा? कधी पण ना? कधी पण. बरं बरं चालेल. पप्पांना सांगून ये ना. कधी पण म्हणतोय. कधी वारी येईल. मतदान केलं का? कोणला? सगळ्यांना ते सांगते. मगाशी कोणीतरी विचारलं, घरालाच म्हणत होता. मग काय आमचं काय उपयोगच नाही माहिती. तू कुठल्या बटना समोरच दाबलं? पप्पांनी गाड डॉक्टरला जाऊन देतो ते म्हणतो गप गाड. खरंय बाई. तुमचं काय चल मला नाही नाही जायचंय. काय राहिलं का तुझं? हो ते आणतात, ते डुप्लिकेट आणतात ते गणेश दादाकडून. म्हणून तर टाइमपास झाला नाही तुम्ही आमचं जाऊन झालं असतं. या मुलीचं जमवलं. काही आधीने माझं आधार कार्ड बनवून आणलं आहे डुप्लिकेट. हो ना? किती डोक्याला ताप म्हणत असेल ह्या पोरीचा. चला चला चला. हो हो करते करते. काहीच खूप वर्षानंतरनं वोट करून आली आहे. माझा अधिकार मी खूप वर्षानंतर बजावला आहे. गाजवला काय, बजावला आहे. तर वोट करून आलोय मस्त मस्त. चला आता निघतोय घरी. आमची शाळा एवढी बारीक वाटायला लागली. आधी शाळा एवढी बारीक वाटतीये. हा, आणि पहिली लहान लहान होतो तेव्हा खूप मोठी वाटायची. चला निघायचं. चला चला. आम्ही खातोय वांग्याची भाजी. काय खातोय ग अजून? कांदे चपातीची भाजी आणि भाकरी. जेवा. झालं जेवण, मस्त जेवण केलं. आणि आता मी काय खात बसले बघा, जिलेबी पप्पांनी आणून ठेवलेली. पप्पांना चांगलं माहीत असतं, पोरी येणारे माहिती झालं ना की आणून ठेवतात काय पाहिजे खायला. ते ओली भेळसाठीच मटेरियल घेऊन आलेत, पण ओली भेळ मला आवडत नाही. मग मी फक्त जिलेबी खाणार आहे आता. अशा पद्धतीने गाई जेवण वगैरे करून
मस्त आम्ही बसलोय निवांत काम करत. पाय बघा किती स्वच्छ स्वच्छ आहे बाई. वा, तोंडापेक्षा तर पाय गोरा आहे बोक्या. आदित्यला सुट्टी नाहीये तर आदित्य काम करत बसलाय दुपारपासून. आणि नशीब ते लॅपटॉप नवीन आहे म्हणून आमचा काम पण होतं इथे, नाहीतर पहिलं व्हायचं नाही, नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम यायचा. तर आता मस्त चाललंय. आज आणि उद्या आहोत आम्ही मम्मीच्या घरी माझ्या. बरोबर एक व्हिडिओ बनवला मस्त डान्स करताना, 4-5 रिटेक झाले. खालीच बघत होती म्हातारी माझी, वरच बघे ना. मग मम्मीला म्हटलं अगं मम्मी वर बघ वर बघ वर बघ, तरी पण खालीच बघितली ना पहिल्यांदा. मस्त छान व्हिडिओ बनवला. तर वोट करून आलोय, मस्त बसली आहे निवांत आता टाइमपास करत. जिलेबी खाऊन झाली जस्ट नाऊ. चिक्कू खाल्लाय, आता पपई कापायची, पपई खायची. नुसतं खायचं नुसतं खायचं नुसतं घ्यायचं. आईचं घर म्हटलं का नुसतं खायचं. सर्दी आहे, सर्दी नाकात आहे आतमध्ये, त्याने डोकं जड झालेलं आहे. इथे येऊन पण मला असं नुसतं धरल्यासारखं असं धरून ठेवलं आहे डोकं कुणीतरी, असं होतं आहे. मम्मी म्हटली उद्या डॉक्टरकडे जा म्हणजे मी सगळे जाणार आहे. मग मला डॉक्टरकडे दाखवणार आहे, मग बघू जमलं तर आजीला भेटू. मंदिर मामा काय काय नाही बसला, काहीच नाही का, फार काही नाही. बरं बाबा, मला वाटलं काहीतरी आसन. काही नाही. बर मंदिर मामा काय नाही. एवढी खुशी होती या पोराला, एवढी खुशी होती नवीन कपडे घातल्यावर. काय सांगू मी तुम्हाला, नवीन कपडे म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी मोठं मोटार कार वगैरे घेतल्यासारखं आहे. पहिले जेव्हा आम्ही कपडे घेऊन यायचो ना, तेव्हा त्याला बिलकुल इंटरेस्ट नसायचा कपड्यांमध्ये, म्हणजे बघायचा पण नाही तो. आणि आता कपडे आणायची म्हटल्यावर आधीच मला हा कलर पाहिजे, मला तो कलर पाहिजे. मग कसे कपडे आणणार आहे तू, मग तू कुर्ता आणणार आहे का, मग तू काय आणणार आहे. आणल्यानंतर पण सगळे व्यवस्थित घालून बिलून बघतो. आणि आज वोटिंगला जायचं होतं म्हणून पोरांना नवीन कपडे घातलेत, अजून काढले नाहीत, काढायचे पण नाहीत. कुठे जात नाही ना फिरायला, असंच काही असल्यावर फिरतो माझा भाऊ. घाल आईश कर. हा मला विचारती अजून फोन चाललाय. हे देवा, 1 तास फोन चाललाय, 1 तास. माझ्या मावस बहिणीसोबत माझ्या मम्मीचा 1 तास फोन चाललाय. देवा देवा देवा, बहिणींचा एवढा वेळ फोन चालायचा नाही जितका यांचा मायलेकींचा फोन चालतो. शोभा अक्का आणि मम्मी आहे. तुम्हाला माहिती ना, मी माझ्या मावशीचा एका व्हिडिओ बनवलेला, तिला कॅन्सर झालेला, ती एक्सपायर झाली आहे वगैरे. एकदा व्लॉगमध्ये 2-3 वेळा मी दाखवलेलंच पण त्या मावशीला. तर त्यांची मुलगी आहे मोठी शोभा अक्का म्हणून. तर ह्या दोघींचं खूप जमतं. माझी मम्मी खूप मायाळू आणि अशी खूप शांत आहे, भोळी आहे ना, सगळ्यांना खूप आवडते. आणि मग ती पण, माझ्या मावशीची मुलगी काही काम असेल किंवा काही शेतात केला असेल, भाजीपाला असेल किंवा विचारपूस असू दे, काही डिसिजन असेल तर मम्मीला कॉल करून विचारते. असं झालं आहे, मम्मीच्या पोरी मम्मीचं ऐकत नाही, पण मम्मीच्या बहिणीच्या पोरी मम्मीचं ऐकतात. ते माझी आई. गाईज, मम्मीच्या घरी आली आहे कारण हे की ना, मला बरंच वाटत नव्हतं. 8 दिवस झालं फिरून आली, मला बरंच वाटत नाही आहे. मग मला सगळे कामावरचे पण बोलले जा आईच्या घरी जरा आराम कर, बरं वाटेल म्हणजे. तर आली आहे 2 दिवसासाठी. 1 दिवसाची सुट्टी टाकली, संडेची तर सुट्टीच आहे. मस्त मम्मीच्या घरी आली आहे, निवांत आहे तर सगळं खातीये पितीये मम्मीच्या हातचं, आणि जरा रिलॅक्स पण. आणि इथे आल्यावर इतकं शांत, इतकं सुख भेटतं ना. आईच्या घरात इतकं सुख कुठेच भेटणार नाही. म्हणजे आईचं घर ते आईचं घर असतं, इतकी शांतता कधीच भेटणार नाही. आपल्या स्वतःच्या घरात पण नाही भेटत इतकी आईच्या घरात असते. जोपर्यंत आईवडील आहे तोपर्यंत. तसंही आमचं तुम्हाला माहीतच आहे, आम्ही आईवडील नसतील तेव्हासुद्धा इथेच असू. बट सांगते, आईवडिलांची माया, आईवडिलांचं प्रेम वेगळंच असतं काहीतरी. पप्पा आता बाहेर गेले, ते मिसळपाव करू म्हटले रात्री खायला. तर तिकडनं कॉल करून विचारतं ते, बाब्याला विचार काय लाडू खाते का. म्हटलं आणा पावशर. नाही कसं म्हणायचं, एवढं प्रेमाने विचारतात. तर मस्त आईवडील.
ज्याच्या नाही येते बिचाऱ्यांचं वाईट वाटतं. एक्झाम्पल माझा नवरा पप्पांना खूप मिस करतो, खूप जास्त मिस करतो, खूप क्लोज होता तो पप्पांच्या. काय कर सकते. तर गाईज ब्लॉग एंड करते. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून.